नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही कंपन्याचा कमर्शियल व्हेकलच्या सेल्सचा डेटा बघणार आहोत. मागल्या महिन्याचा म्हणजे नोव्हेंबर 2025चा. आणि मित्रांनो, या कमर्शियल व्हेकलच्या सेल्समध्ये दोन्ही ॲड आहे, म्हणजे डोमेस्टिक डेटासुद्धा आणि इंटरनॅशनल डेटासुद्धा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल पाचच कंपन्याचा कमर्शियल व्हेकलचा सेल्सचा डेटा बघणार आहोत. पूर्ण कंपन्याचा आपण कमर्शियल व्हेकलचा सेल्सचा डेटा बघणार नाही. तर चला बघूया पाच कंपन्याच्या कमर्शियल व्हेकलचा डेटा. आणि मित्रांनो, मी परत क्लिअर करून देत आहे की येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही डेटा ॲड आहे. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे टाटा मोटर्स लिमिटेड, आता या कंपनीमध्ये पूर्ण कमर्शियल व्हेकलचा बिझनेस पाहायला मिळणार आहे. आणि टाटा मोटर्समध्ये जे पॅसेंजर व्हेकलचा जो बिझनेस होता, ती कंपनी डिमर्ज होऊन वेगळ्या प्रकारे आता लिस्ट झाली आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड. तर मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा कमर्शियल व्हेकलचा डेटा बघितला नोव्हेंबर 2025 मध्ये, तर यांनी 35,539 युनिट्स सेल केले आहे नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये. आणि एका वर्षाआधी कंपनीची कमर्शियल व्हेकलची सेल्स होती नोव्हेंबर 2024 मध्ये 27,636 युनिट्सची. म्हणजे टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेकलच्या सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला 29% ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे आयशर मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये टोटल डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लेवलवर कमर्शियल व्हेकलची सेल केली आहे 7,652 युनिट्सची, जे एका वर्षाआधी होती म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये होती 5,574 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, आयशर मोटर्सच्या कमर्शियल व्हेकलच्या सेल्समध्ये आपल्याला नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार इयर ऑन इयर बेसिसवर 37.3% ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये थर्ड कंपनी आहे अशोक लीलँड लिमिटेड. आणि जर या कंपनीचा आपण डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लेवलवरचा कमर्शियल व्हेकलचा सेल्सचा डेटा बघितला नोव्हेंबर 2025 या महिन्याचा, तर अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये 18,272 युनिट्स सेल केले आहे कमर्शियल व्हेकलमध्ये डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लेवलवर. आणि एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये याची सेल्स होती 14,137 युनिट्सची. म्हणजे अशोक लीलँड लिमिटेडच्या डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकलच्या सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 29%ची ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये फोर्थ कंपनी आहे इस्कोट्स कुबोटा लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकलची सेल केली आहे नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये 10,580 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये होती 8,974 युनिट्सची. म्हणजे इस्कोट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीच्या डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकलच्या सेल्समध्ये नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 17.9%ची ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये फिफ्थ कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. या कंपनीने ज्या कंपनीला रिसेंटली ॲक्वायर केले आहे ती कंपनी, आणि त्या कंपनीचे नाव आहे SML महिंद्रा लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे नाव आधी SML इसुझू लिमिटेड होते. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने या कंपनीला ॲक्वायर केल्यानंतर आता या कंपनीचे नाव चेंज होऊन झाले आहे SML
महिंद्रा लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकलची सेल्स बघितली नोव्हेंबर 2025 या महिन्याची, तर कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये सेल केले आहे 1087 युनिट्स. आणि एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीची डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकल सेल होती 539 युनिट्सची. म्हणजे SML महिंद्रा लिमिटेडच्या डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकलच्या सेल्समध्ये आपल्याला नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार 102%ची ग्रोथ दिसत आहे. चला मित्रांनो, आता आपण बघूया ज्या कंपन्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या 5 कंपन्या, त्यामध्ये सर्वात जास्त कोणी कमर्शियल व्हेकलमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे ते बघूया. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स. यांनी नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकल सेल्स केली आहे 35,539 युनिट्सची. तसेच सेकंड कंपनी आहे अशोक लीलँड. यांनी डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकलमध्ये सेल केली आहे नोव्हेंबर 2025 या महिन्यानुसार 18,272 युनिट्सची. थर्ड कंपनी आहे इस्कोट्स कुबोटा. या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमर्शियल व्हेकल सेल केली आहे 10,580 युनिट्सची. तसेच फोर्थ कंपनी आहे आयशर मोटर्स. यांनी नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल कमर्शियल व्हेकल मार्केटमध्ये सेल्स केली आहे 7,652 युनिट्सची. तसेच फिफ्थ कंपनी आहे SML महिंद्रा. आणि या कंपनीने नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमर्शियल व्हेकल सेल केली आहे 1,087 युनिट्सची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 कंपन्या बघितल्या आणि त्यांची नोव्हेंबर 2025 या महिन्याची डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल मार्केटची कमर्शियल व्हेकलची सेल्स देखील आपण बघितली आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अजून कोणत्या कंपनीचे कमर्शियल व्हेकल सेल्स बघायचे असेल नोव्हेंबर 2025 या महिन्याचे, तर तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड तसेच फोर्स लिमिटेडचे देखील कमर्शियल व्हेकलचा डेटा बघू शकता नोव्हेंबर 2025 या महिन्याचा. कारण मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड तसेच फोर्स मोटर्स लिमिटेड या दोन्ही कंपन्या कमर्शियल व्हेकलच्या बिझनेसमध्ये काम करतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर फक्त 5च कंपन्या बघितल्या, यापेक्षाही जास्त कंपन्या कमर्शियल व्हेकलच्या मार्केटमध्ये काम करते. जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही त्यांचा डेटा सुद्धा बघू शकता. आणि मित्रांनो, मी हा डेटा फक्त बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.